राम राम मंडळींनो नवी मुंबई इथून एक ट्रॅव्हल्स महिलांना घेऊन या ठिकाणी खांदे जळगावला चालली होती समृद्धी महामार्गाने आणि माळीवाडा एक्झिटच्या त्या ठिकाणी त्यांची गाडी बंद पडली. अगोदरच त्यांची गाडी बंद पडली होती, परंतु त्यांनी धक्का मारून माळीवाड्यापर्यंत गाडी आणली आणि त्यांनी मला कॉल केला की आम्हाला बॅटरी हवी आहे, तुम्ही बॅटरी घेऊन समृद्धी महामार्गावर येऊ शकता का. मी बोललो माझी येण्याची गरज नाही, तुम्ही टोल फ्री क्रमांकावरती फोन करा, तुम्हाला त्या ठिकाणी ते सर्व्हिस देतील आणि एक्झिट पॉईंटपर्यंत आणून सोडतील. त्यांनी तशा पद्धतीने फोन केला आणि त्यांचा मोबाईल नंबर, नाव, गाडी नाव जे सर्व घेतलं, गाडीचा नंबर वगैरे घेतला आणि 1 ते 1.5 तास झालं तरी त्यांना त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्यांनी शेवटी कंटाळून मला फोन केला आणि मला बोलले की तुम्ही या. मी बोललो मला यावं लागेल, परंतु मी येणार कसं, कारण की एंट्री आणि एक्झिट वेगवेगळ्या रोडने होते आणि मला आतमध्ये यायचं असेल तर 200-250 रुपये मला टोल द्यावा लागेल. तर हे सर्व द्यायला ते तयार होते. परंतु नंतर त्यांनी पाहिलं की माळीवाड्याच्या पुढे आल्यानंतर एका ठिकाणी वरती चढण्यासाठी जागा आहे, तिथून मी बॅटरी घेऊन वरती येऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. मी बोललो रिस्क आहे, बॅटरी फुटेल वगैरे. तर ते बोलले काही प्रॉब्लेम नाही, मी घेऊन जाईल. तर मित्रांनो, आम्ही मग निघालो आणि तुम्ही पाहताय तर ती बॅटरी वरती घेऊन कसे गेली. अशा पद्धतीने बॅटरी वरती घेऊन गेली आणि तिथे गेल्यानंतर त्या महिला इतक्या रागावलेल्या होत्या की 1.5 तास त्यांच्याकडे कोणी आलं नाही. आम्ही गेल्यानंतर अर्ध्या तासांनी म्हणजे जवळपास 2 तासांनी त्या ठिकाणी त्यांनी मदत घेण्यासाठी समृद्धी महामार्गावरचा तो व्यक्ती आला. त्याच्याकडेही मदत करण्यासाठी काहीही नव्हतं. तोही बाहेरच्या मेकॅनिकला बोलूनच गाडी चालू करणार होता. परंतु त्याला विचारलं इतका उशीर का झाला, तर तो बोलला मला ॲक्सिडेंटचे 2-3 कॉल होते आणि तो दिवस रात्र एकच व्यक्ती त्या ठिकाणी काम करतो. अशी ही समृद्धी महामार्गाची व्यथा आहे मित्रांनो. समृद्धी महामार्गावरती गेल्यानंतर ह्या महिला सांगत होत्या की आम्हाला वॉशरूमला जायचे, कुठेही वॉशरूम नाही इथं उपलब्ध आणि एक्झिट पॉईंटलाच वॉशरूम आहे आणि एक्झिट पॉईंटला एंट्री पॉईंटला जर जायचं असेल तर टोल तुम्हाला भरावा लागणार, त्यात शंका नाही. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, यांचं नशीब चांगलं की यांची गाडी सकाळी म्हणजे सूर्य उगवल्यानंतर बंद पडली. जर रात्रीच्या अंधारात गाडी बंद पडली असती तर नक्कीच समृद्धी महामार्गावरती अपघात झाला असता. कदाचित यांना लागलं असतं, यांना ज्या गाडीने ठोकलं असतं त्या गाडीलाही लागलं असतं, कदाचित एखाद्याला जीव देखील गमवावा लागला असता. तर मित्रांनो, समृद्धी महामार्गावर येताना आपण आपल्या वाहनाची पूर्ण तपासणी करूनच समृद्धी महामार्गावरती या. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या समृद्धी महामार्गावरती यांच्याकडून कसल्याही मदतीची अपेक्षा ठेवू नका. त्यांना विचारलं तुम्ही आले का नाहीत, तर ते बोलले ॲक्सिडेंट होणाऱ्या वाहनांना प्राधान्य दिलं जातं. नक्कीच त्या वाहनांना प्राधान्य दिलं पाहिजे, परंतु महिला असताना एकच पुरुष होता, बाकी सर्व महिला होत्या, तरी देखील यांना त्यांनी विनवणी करून त्यांनी फोन करून सांगितलं तरी तिथे कुठल्याही प्रकारची सुविधा मिळाली नाही. त्यामुळे या ठिकाणी प्रवास करताना नक्की काळजी घ्या. अशी तुम्हाला अडचण येऊ नये यासाठी तुम्ही योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. तरच या मार्गाने प्रवास करा, नाहीतर आपला प्रवास साध्या रस्त्याने केला तरी परवडेल. वेळ लागेल परंतु जीव वाचेल इतकी हमी आहे. तर मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला आला आहे का? या प्रकारचे अनुभव तुम्हाला आलेत का? हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून समृद्धी महामार्गावरती सुविधा वाढतील. धन्यवाद.